काय फॉर्च्युनर घेऊनच आला सगळे. होय हो भाऊ, किती तर दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती. हा. तुमचे व्हिडिओज मी बघतोय आणि खूप जबरदस्त काम आहे तुमचं. काय एवढं मोठा माणूस आहे तरी पण म्हणजे आमच्यासारख्या गरीब माणसांना भेटायला लय भारी वाटलं मला. अहो तुमचं काम हे पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला सगळं प्रेरणादायी काम आहे. आणि थोडंसं पहिल्यांदा तुम्हाला एक खास विशेष कार्यक्रमाला तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी मी आलेलो आहे. हा. बघा सगळीकडे समाजामध्ये बघितलं, सरकारी नोकरी लागलं किंवा IAS IPS झालं किंवा अधिकारी झालं, सगळ्यांचे सत्कार होतात. होय. परंतु तुमचं जे काम आहे की नाही, जे शून्यातनं तुम्ही एवढं मोठं रील स्टार झाला, हा. इतकं समाजासाठी देण्याचं तुम्ही काम करताय, तर तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही एक कर्तृत्वाचा क्रांत्योत्सव म्हणून एक कार्यक्रम घेतला आहे आणि तिथं आम्ही अशा व्यक्तींचा, शून्यातनं चालू केलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला आणि त्याचं खास निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला आलोय. हो लय भारी वाटतं मला. आणि तुम्ही सगळेजण बघा, तुम्ही खूप साऱ्या जणांना खूप काही गोष्टी देत असता आणि तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं मी विचार करत होतो. तर तुम्ही बघा खूप चांगलं काम करताय आणि मला असं कळलं की तुमचा कॅमेरा थोडा खराब झाला आहे, म्हणून हा एक कॅमेरा तुम्हाला मी गिफ्ट. ही शपथ लय भारी वाटलं मला. खरोखर तुम्ही मनाला पण लय चांगला असा. नाही बघा, काय ना काय समाजानं देण्यानं कुणीही गरीब होत नाही, लक्षात घ्या. आणि होय. देत राहिलं पाहिजे. आणि समाजाचं या देणं लागतो. जन्मल्यापासून आपण जर बघितलं, आपण भरपूर घेतलेलो आहे आणि कमी दिलेलो आहे आणि देत राहिलो तर निश्चितपणानं आपली पण प्रगती होत राहते. 6 मार्चला माझा वाढदिवस आहे. मग तुमच्याकडनंच खरं प्रेरणा घेऊन समाजासाठी आपण काय देऊ शकतोय आणि समाजामध्ये ज्वलंत प्रॉब्लेम कुठला आहे, तर मुलांना मुली मिळणं झाल्यात, वधूवर म्हणजे किती प्रॉब्लेम आहे समाजात तुम्ही बघताय. म्हणून माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं काय साजरं करता येईल. तुम्ही सगळे शाळेच्या मुलांना वह्या पुस्तकं देता, अनाथाश्रमात दानधर्म करता, तर काय करता येईल या उद्देशातनं मी वधूवर सूचक मेळावा आयोजित केलाय दिवसभरासाठी. संध्याकाळी एक असा मोठा कार्यक्रम घेतलाय की ज्यामध्ये शून्यातनं सुरू करून वेगळं काहीतरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार केलाय आणि ते पहिले सत्कार मूर्ती तुम्ही आहात आणि प्रेरणा पण आम्ही तुमच्याकडनंच घेतलेलं आहे याची. धन्यवाद. आणि असे शून्यातनं चालू करून 10वी नापास आहे, 50 लोकांना रोजगार दिलाय, मोठा उद्योग उभा केलाय. तर ह्याची समाजाला खूप गरज आहे आज. होय बरोबर आहे. पहिला सत्कार मूर्ती तुम्ही आहात आणि तुम्ही सहकुटुंब आमच्या या कार्यक्रमाला भेट द्यायचंय. बघा होय, ही नक्की प्रेरणा तुमच्याकडनंच मी घेतलेली आहे. मला पण लय भारी वाटलं ऐकून.